संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। मोहोसा नगरपंचायतीसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटे पहाटेच अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचल्या। भाजपचे राजन पाटील उमेदवारी अर्ज भरू देत नसल्याचा थिटे यांचा आरोप। राजन पाटलांचे लोक पाळत ठेवत असल्याचा आरोप। सोलापूरच्या नगरपंचायतीत भाजपच्या 17 पैकी 17 सदस्यांचा जागा बिनविरोध। माजी आमदार राजन पाटील यांच्या दोन्ही मुलांकडून जल्लोष साजरा। नगराध्यक्षपदासाठी सून प्राजक्ता पाटील विरुद्ध अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उज्ज्वला थिटे यांच्यात सामना। वेंगुर्ल्यात महाविकास आघाडीत फूट। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या 18 जागांसाठी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढण्याचा निर्णय। संदेश निकम पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार। शहराचा विकास भाजपने रखडवल्याचा निकम यांचा आरोप। जळगावच्या 40गाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपने एकला चलो रेचा नारा दिलाय। आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण यांनी लोकनियुक्त नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला। संगमनेर नगरपालिकेमध्ये आमदाराच्या पत्नी विरोधात आमदाराची भावजई निवडणूक रिंगणामध्ये आहे। अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे आणि महायुतीचे आमदार अमोल खताळ यांच्या भावजय सुवर्णा खताळ यांच्या महायुतीच्या वतीनं अर्ज जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। काँग्रेसचे नेते थोरात यांच्या बालेकिल्ल्यातच काँग्रेसचा पंजा गायब झाला। अनेक वर्षांपासून बाळासाहेब थोरात यांची एक हाती सत्ता होती या पालिकेवरती, तर सत्यजित तांबे यांच्याकडून महायुतीला शह देण्यासाठी पत्नी मैथिली तांबे यांना अध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली आहे, तर आई दुर्गाताई तांबे यांनीही अर्ज दाखल केला। भाजपामध्ये राजुरा नगर परिषदेमध्ये बंडखोरी। भाजपचे नगरसेवक राजेंद्र डोहे यांच्या शिंदेच्या शिवसेनेनं प्रवेश झालेला आहे। भाजपाकडून राजुरा नगराध्यक्ष पदासाठी राधेश्याम अडाणी यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे डोहे नाराज होते। पुण्याच्या राजगुरू नगर परिषदेमध्ये महायुतीत बिघाडी पाहायला मिळते। महायुतीमधील शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून वेगळे पॅनल तयार करण्यात आलेत। राजगुरू नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी महायुतीमध्ये मोठी चुरस आहे। तर स्थानिक निवडणुकांची रणधुमाळी जी आहे ती आता सुरू झालेली आहे। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठी सर्वच उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत। 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार आहे। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भीड नगरपालिकेमध्ये मोठी गर्दी झालेली होती। वेळेत अर्ज भरता यावा यासाठी उमेदवारांची धडपड सुरू होती। गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज पाहायला मिळाला। सिंधुदुर्ग जिल्ह्यात नितेश राणेंविरुद्ध सर्वपक्षीय नेते एकवटलेले आहेत। कणकवली नगरपंचायतीसाठी शिवसेना, ठाकरे गट आणि शिंदे गटाची युती झाली आहे। शहर आघाडीचे उमेदवार आणि ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांना शिवसेना शिंदे गटाचं उघड समर्थन असणार आहे। कोल्हापुरातील कागलमध्ये 24 तासात राजकीय समीकरणात बदल झालाय। नगर परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आहेत, तर माजी खासदार संजय मंडलिक एकाकी पडलेत। नगराध्यक्षपद हसन मुश्रीफ गटाला, तर उपनगराध्यक्षपद समरजित घाडगे गटाकडे आहे। आधी मुश्रीफांविरोधात मंडलिक आणि घाडगे एकत्र येण्याच्या होत्या चर्चा। जळगावच्या जामनेरमध्ये भाजपा विरुद्ध मवियाची लढत। गिरीश महाजनांच्या पत्नी साधना महाजनांनी उमेदवारी अर्ज भरला, तर मवियाकडून रुपाली पारस लालवानींचा अर्ज। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये नगराध्यक्षपदासाठी शिवसेना विरुद्ध भाजपा अशी लढत होणार। मुक्ताईनगरमध्ये नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटलांच्या मुलीला उमेदवारी, तर भाजपाकडून ललित महाजन यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी। आमदार चंद्रकांत पाटलांसमोर खडसे कुटुंबाचं आव्हान। नांदेडच्या हदगाव नगर परिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र। पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार वर्षा देशमुखांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा। बदलापुरात तृतीयपंथी उमेदवार निवडणूक रिंगणात। प्रभाग क्रमांक 10 मधून रोशनी यांचा उमेदवारी अर्ज दाखल। प्रभागात काम केलं नाही तर तोंडाला काळं फासा, रोशनीचं आव्हान। नांदेडच्या मुदखेडमधील काँग्रेसच्या कैलास गोडसे यांच्याकडून पदाचा राजीनामा। काँग्रेसकडून नगरसेवक पदाची उमेदवारी मिळाली नसल्यानं कैलास गोडसे नाराज। गोडसेंनी काँग्रेस कार्यालयावरील बॅनर हटवून कार्यालयाला कुलूप लावलं।